दरम्यान भाजपचं यश हा संशोधनाचा विषय। भाजपला मिळालेलं यश नेमकं कशाचं, मतदार यादीतल्या घोळाचं की सत्तेच्या गैरवापराचं, अशा शब्दात काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी टीका केली आहे। सांगलीचे लोक आणि नागरिक हे त्रासवलेले होते गेल्या 10 वर्षापासून, जे महायुतीचं भाजपचं सरकार या ठिकाणी आणि सत्ता सांगली महानगरपालिकेमध्ये होती आणि त्या अनुषंगाने लोकांमध्ये बदल हवा होता अशी लोकांची भावना होती। आणि म्हणून जे काँग्रेसच्या विचारधारेचे पक्ष आहेत, सेक्युलर विचारधारेचे पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत, अशा एकत्रितपणे आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो। आणि मला आनंद आहे की भलं आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून 31 जागा लढलो, पण 31 पैकी 18 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि काही नगरसेवक अवघ्या काही 2 आकड्याच्या फरकाने दुर्दैवाने पराभूत झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रेच्या ताजलँड इंडिया हॉटेलमध्ये बैठकीसाठी बोलावले। या बैठकीतून सर्व नगरसेवकांचं अभिनंदन देखील करण्यात येणार आहे। यासोबतच मुंबईच्या महापौर बसवण्याबाबत या बैठकीत चर्चा देखील केली जाणार असल्याची माहिती। त्या सर्व बैठकीबाबत हॉटेलच्या बाहेरून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती आलेत आणि महायुतीला पूर्ण बहुमत मुंबईकरांनी दिलेलं आहे आणि त्यानंतर आता महायुतीचा महापौर कोण बसणार याच्या चर्चा ज्या त्या सुरू झालेल्या आहेत। आता मी वांद्रेच्या ताजलँड इंड या हॉटेलच्या बाहेर उभा आहे आणि इथे आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे यांची जी बैठक आहे ती पार पडणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे आणि पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचा महापौर कोण बसणार याबाबतच्या चर्चा रंगत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून अडीच वर्ष जे आहे ते महापौर पद दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील केली गेली असल्याची माहिती आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष हे आहे आणि या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसावा अशी इच्छा अनेक नेत्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांनी केलेली आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष या मागणीकडे कसं बघतंय हे महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच स्टँडिंग कमिटीबाबतचा जो हिस्सा असेल त्याबाबत आज देखील या सगळ्या नगरसेवकांसोबत चर्चा केली जाऊ शकते। एकूणच काय तर आजची ही होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। एकनाथ शिंदे आपल्या सर्व नगरसेवकांना काय सांगतायत आणि महायुतीच्या महापौराबाबत काय निर्णय घेतला जातोय हे या बैठकीतून ठरलं जाणार आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।